समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वै माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो शीतले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधामृतम् यत्कीर्त्यापठनेन सर्वविदुषां स्वान्तपाहि सदा सोऽयं मुक्तिकरर्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकाचार्ये पूर्णवैराग्ययाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी वावसावे तुझ्या अपत्या परिपावनी प्रेमरासा महाराजना सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण तये क्रियेचे लक्षण ऐसे असे श्रीराम। ऐसा हा सत्वगुण, अशा प्रकारचा हा सत्वगुण, अशा प्रकारचा म्हणजे कसा, जसं स्वरूप आपण पहिलं बघितलं की जो भजनाचा आधार आहे, संसाराचं निरसन करणारा आहे, भवार्णवीचा भरवसा, या भवसागरावरून पार करून देणारा आम्हाला आहे, सुखाच्या आनंदाच्या लहरी आमच्या जीवनामध्ये उत्पन्न करणारा हा सत्वगुण देही उमटता आपण, या देहामध्ये जेव्हा तो उमटतो, व्यक्त होतो, प्रबळ होतो, तये क्रियेचे लक्षण, तेव्हा या देहामध्ये, या देहाच्या द्वारे, इंद्रियांच्या द्वारे कशा क्रिया होतात, इंद्रिय कशी कर्म करतात, त्या क्रियेची लक्षणं ऐसे असे अशा प्रकारची आहेत। देह हा त्रिगुणात्मक आहे, या देहामध्ये 3 गुण वर्तत असतात।
आणि त्याच्यात काय होत असतं की ते दोन गुण, त्याला कुठला तरी एक गुण जो दाबत असतो जेव्हा तो प्रबळ असतो. मग जेव्हा आता इथे की हा जो सत्वगुण देही उमटता आपण, जेव्हा या सत्वगुणाचं वर्चस्व होतं. आता कसं आहे ना की पाणी आहे, तर त्या पाण्यामध्ये समजा काय विष कालवलं तर पाणी विषारी होतं. तिखट मिरची किंवा मिरे वगैरे घातले तर ते तिखट होतं. पण ते जेव्हा आपण उसाला घालतो पाणी, तेव्हा सगळं गोड 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 ऊस साखर आम्हाला मिळते. मग अगदी तसंच आहे की ही रजगुण आणि तमोगुण जे आहेत ते दाबले जातात आणि सत्वगुणाचं वर्चस्व होतं. देहामध्ये सत्वगुण उमटतो, स्पष्टपणे दिसायला लागतो. तेव्हा काय लक्षण आहे तर आपण बघतच आलो आहोत की भगवंतांनी इतकं स्पष्टपणे सांगितलं, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत. की या देहामध्ये देहेस्मिन् सर्वद्वारेषु, ही 9 द्वाराची नगरी, या सगळ्या द्वारांमध्ये 9 द्वारं आहेत, ते सगळ्या द्वारामधून प्रकाश उपजायते. म्हणजे काही अगदी सगळं चमचम करतं असं नाही आहे, तर प्रत्येकाचं जे कार्य आहे, प्रत्येक इंद्रिय जे आहे ते सक्षम होतं. ते जसं करायला पाहिजे कार्य, त्याची क्षमता वाढते किंवा करण्याची पद्धती आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढत असते. जसं नजर आहे डोळ्याची, डोळे जे आहेत की ते दूरदृष्टी बघणं काय ते दिसतं, पण त्याच्या मागे जी बुद्धी काम असतं, काय करायचं काय नाही करायचं, काय बघायचं काय नाही बघायचं, आणि वस्तू तीच असते पण त्याच्यातलं मला काय बघायचं, हा सगळा तेजाचा प्रकाशाचा प्रकार आहे. माझ्या जसं आपण दिवा लावतो, त्या दिव्या लावल्यावर तो प्रकाश असा सगळीकडे तिथे जळतो आणि मग तिथे अंधाराला कुठे स्थान आहे बरं, तिथे अंधारमुळी नाहीच आहे. तसंच इंद्रिया जेव्हा ही प्रकाश उपजायते म्हणलं तेव्हा ते इंद्रिय कधीही चूक करत नाही. निषिद्ध आचरण त्यांच्याकडून मुळी होतच नाही. पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमा तिथी म्हणजे सगळ्या 16 कलांनी फुललेला हा चंद्र जो आहे आकाशामध्ये, इतकं सुंदर प्रकाश उपजायते. सगळीकडे चांदणं तेजस्वी असं पडतं. अंधार असूनही म्हणजे रात्र असूनही सगळीकडे प्रकाश दिसतो, त्याच्यामध्ये शीतलता आहे. असा तो तेजस्वी प्रकाश आहे. प्रकाश आहे पण तिथे शीतलता आहे, सगळीकडे तेज दिसतं. तशी ही बुद्धी आमची जी आहे ती सात्विक होते आणि ते पूर्ण आहे. ज्ञानाचा प्रकाश पाजळत असतो तिथे. विचार योग्य, निर्णय योग्य ते घेत असतात आणि जे ज्ञान आहे ते पण योग्यच असतं. त्या ज्ञानाच्या आधारावर विचार आणि सगळं क्रिया होत असतात. अशा प्रकारे मग कसं होतं बरं हे 6 सत्वगुण जेव्हा काय होतं त्याला, तर आपल्या मनाचं जे कार्य आहे 3 गुण आहेत सत्व रज तम, पण कुठलाही गुण असलं तरी ते कार्य प्रत्येकाचं तेच असणार आहे ना. इंद्रिय जे डोळे ते बघणारच आहेत, कान ऐकणार आहेत. तसं अंतःकरणाचं जे कार्य आहे, अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती असतात, बृहदारण्यकामध्ये आपल्या मनाचं वर्णन करताना सांगितलंय कुठल्या कुठल्या प्रकारच्या वृत्ती असतात. म्हणलंय की काम, संकल्प, विचिकित्सा, श्रद्धा,
अश्रद्धा धृती अधृती श्री भी इत्येत सर्व मन एव. मन म्हणजे जो विचारांचा प्रवाह आपण जो म्हटला तर त्याच्यामध्ये काम, संकल्प, विचिकित्सा, श्रद्धा अश्रद्धा, धृती अधृती, श्री, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. हे म्हणजे मन असं सांगितलं. काम म्हणजे काय तर कामना, विषयांविषयी, आपले इंद्रियांचे विषय, त्याच्याविषयी आपण काही बघितलं की हा हे मला हवं आहे, ही जी इच्छा आहे ती म्हणजे काम, अभिलाषा. संकल्प, आता संकल्प म्हणजे काय, सम्यक कल्पना. जो विषय प्राप्त झाला की त्याच्याविषयी ज्या चांगल्या कल्पना आहे, म्हणजे चांगलं वगैरे आहे, ते गोरं आहे, काळं आहे, आम्ही सगळ्या कल्पना ज्या करू शकतो ते म्हणजे आमचं मन आहे. नंतर विचिकित्सा, संशय असतो, आहे का नाही का, मिळेल का, हो की नाही, सगळे जे आहे संशय आहेत. मग श्रद्धा, आताच ना की जे दिसत नाही, जे अदृष्ट आहे, त्या ठिकाणी, अदृष्ट म्हणजे फक्त परमेश्वरच अदृष्ट आहे असं नाही आहे ना. आपण रोज जे कर्म करतो त्या कर्माचं फळ काही दिसत असतं का? कॉलेजमध्ये आपण जातो, अभ्यास करून परीक्षा, या डिग्री आमच्या हातात दिलेली असते का ॲडव्हान्स फी भरली की? नाही, ते सगळं अदृष्टच आहे. आपल्या कर्माचं फळ अदृष्ट आहे, परमेश्वर अदृष्ट आहे या सगळ्या. पण तिथं जे आस्तिकतेचा भाव, हो मला मिळेल, हे मी केलं तर इथे मला अमुक ठिकाणी या बसने मी गेल्यावर मी तिथे पोचणार आहे, आपण ते पाहिलं नाही आहे किंवा त्याचं फल आपण जाणत नाही, त्याचा परिणाम आपल्याला माहिती नसतो, तरी पण त्याच्यावरचा जो आस्तिकतेचा भाव म्हटलं ते आहे, ते होऊ शकतं, अशी जी आहे ती श्रद्धा आहे. आणि अश्रद्धा अर्थातच त्या विरुद्ध, की तिथे आस्तिकतेचा भाव नाही आहे, नास्तिक ज्याला म्हटलं, कुठला देव काही नाही, तर असा भरोसा नसतो, आपल्यावर पण नाही दुसऱ्यावर पण नाही, ही एक मनाची प्रवृत्ती असते. धृती, धृती म्हणजे धारण करणे, एखादा विचार, एखादं जे काय आम्ही धरून ठेवतो की पृथ्वी गोल आहे असं म्हणलं, ते इतकं आमच्या मनाने पकड घेतलेली आहे की कोणी सांगितलं नाही ती चौकोन आहे, पण नाही माहिती आहे की ते गोल आहे म्हणून ती जी आहे ती धारण करते. आपले जे सगळे संस्कार आहेत ते आपल्या नुसतं इन्फॉर्मेशन म्हणून डोक्यात धरलं असेल तर त्यांनी काही फरक नाही पडत, पण जेव्हा धारणा होते, बुद्धी आमची तशा प्रकारची बनते, हीच विचारधारा बनते, ती धारणा, ती धृती आहे. त्याच्यामध्ये म्हणून तर आपला हा विषयच तो आहे की सत्वगुणाच्या जेव्हा ही सगळं होतं तेव्हा काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे. नंतर अधृती, अधृती म्हणजे त्याच्या विरुद्ध, हे काही धरूनच ठेवलेलं नसतं, पण ही सुद्धा सात्विक असू शकते. अधृती पण सात्विक असू शकते की आम्ही काही विचार आहेत तिथे, सगळी वेगळी दर्शनं आहेत काय, पण आपण त्याला धरलेलं नसतं, आपल्या बुद्धीने त्याची पकड घेतलेली नसते. री, लज्जा, लज्जा हा एक फार मोठा गुण आहे. आपल्या मनाची जी प्रवृत्ती आहे, कशामध्ये लाज वाटावी, एखाद्या कर्म करत असताना आपल्याला ते नाही, ते केलं नाही पाहिजे, आपल्याला त्याची लाज वाटते, अशी ती एक हे आहे. धी, बुद्धी, निर्णय घेणे. भी, भी म्हणजे भय, आणि हे सगळं मिळून मन आहे. अशा अनेक प्रवृत्ती,
काम, संकल्प, विचिकित्सा, धृती, अधृती, श्रद्धा, अश्रद्धा, धी, भी, री, हे सगळं म्हणजे मन आहे. या सगळ्या ह्या मनाच्या वृत्ती, आमचं जीवन म्हणजे हा सगळा मनाचा व्यापार चालू असतो. हे सगळ्यांकडे आहे. प्रत्येकाच्या हे अंतःकरण म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे करतो ते सगळे याच्या आधारावर करत असतो. पण मग जेव्हा ऐसा हा सत्वगुण, आता जेव्हा हा सत्वगुण जो संसाराचं निरसन करणारा, परमार्थ दाखवणारा, परलोकाची वाट दाखवणारा, अज्ञानाचा शेवट करणारा जो सत्वगुण आहे, त्यावेळेला हे जे सगळे आपले मनाचे व्यापार आहेत, हे आपलं जे मन म्हणजे त्याला लिंग शरीर असं पण म्हणतात. सूक्ष्म देह जो आहे त्याच्यामध्ये कसा व्यापार चालतो, कशा प्रकारची श्रद्धा असते, कशा प्रकारची धृती असते, हे सगळं जे आहे ते कसं चालतं ते आम्हाला आता सांगणार आहे. देही उपजता आपण, आपल्या देहामध्ये जेव्हा रजोगुण आणि तमोगुणांना दाबून सत्वगुणाचं वर्चस्व होतो, तेव्हा धृती कशी असते, श्रद्धा कशी असते, आणि भी, धी, री, भय कशाचं आपल्याला वाटतं, बुद्धी कसा निर्णय घेते, लज्जा कशामध्ये आपल्याला वाटते, ते सगळंच ती सांगाही आहे ना. हे सगळा व्यापार आहे, हा सगळा व्यवहार आहे, ह्या सगळ्या क्रिया आहेत, त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. जय जय रघुवीर समर्थ.